आजोबा पंजोबा तुला पुरी भाजी आम्ही खाव आम्हाला चावण्याला का तोंडाला यांचा खाऊ सगळे वेटिंग वरती थांबलेले आहेत. आवडा मागाचा खाऊ सुद्धा बरबरलेला आता आपण झाले दुसरा कुठं आपण सर देवीला आणि देवे कुठले आता आज आमचे बघायला चालले. दाखव मला पहिले कुठे कुठे देवे आहेत ते दाखव. मित्रांनो आता इथे जेवायला वगैरे आम्ही बसलेलो आहेत बघा भाजी वगैरे मागवली. शंकर हे शंकर लस्सी कशी आहे पी पी लस्सी कशी लागते लस्सी कशी लागते बघा मागुली लस्सी आला चाल मागुली लस्सी आला चाल मागुली लस्सी आला चाल कितन लस्सी कशी लागते आता आपण पहिल्या देवीजवळ आलेलो आहे नैना देवी म्हणून आहे. आता आपण रोपे पण आहे इथे रोपेमध्ये दाखवतो मला आता
आमचं आता दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता जी आहे ना ती दुसरी देवीकडे जाणार आहे. तिचं नाव माहिती नाही कुठे जाणार आपण नक्की. ही नैना देवी आहे. अजून पुढं अजून एक देवी आहे. दाखवतो अजून 3 देवी बाकी आहेत अजून. तुला दाखवतो पुढं. आजोबाची आजोबा पंजोबा तुला आमच्या आजोबाची चक्री आहे ती बघू शकता. चक्री दाखव. आता चालणार नाही, चालणार नाही. नैना देवीच्या खाली आहेत तो ओंकार पण आहे. आपण देवीला आलेलो आहे. आता मॅगी पाहिजे तर तुम्हाला दाखवतो. हे बघा खूप लोक काय होतं आपल्या किती गाड्या किती आहेत आपल्या? 6 गाड्या आहेत का? गाड्या पुढे किती गेल्यात? 2 गाड्या पुढे गेल्यात. बाकीच्या गाड्या इथं लागलेल्या आहेत. मग 2 पुढे गेले बोलते. मामा तुम्ही कुठून आले? आमचे कस्टमर. मामा तुम्ही कुठून आले? पनवेल मुंबई पनवेल करंजाडे गाव. तुम्ही कुठून? नवीन पनवेल मधून. बाबा पनवेल करून आले. वगैरे सगळं झालेलं आहे. आता सगळं खायला बसले. क्लायमेट पण भारी आहे. मॅग्या थोडं कमी पडलेत. आता अजून 10 मॅग्या सांगितलं बनवायला. लक्षी अजून किती मॅग्या गेले? आता 10 आहेत. 10 करायचे. पाणी जोडली टाकले. अजून 10 मॅग्या बनवल्या एक्स्ट्रा. ते कमी पडलं म्हणून. दुसऱ्या 10 मॅगी घेतल्या त्या पण मॅगी संपलेले आहेत बघा. हे ओंकार अजून किती बनवते? त्याला उतरला जाण्याचा पातीला चढवलाय. मित्रांनो आता सर्व बस निघालेत आमच्या. बघा तो आमचा पांडुरंग शेट चालतोय. इलेक्शन मित्रांनो आता आपली इथं वस्ती आहे. इथं रात्रीची 3:30 वाजलेत आणि आत्ताशी पोचलेत. इथं सगळे रूमवरती फ्रेश बी होणार आणि सकाळी निघणार. तर बघा आपापल्या बॅगे घेतात. कुठली देवी? चंदिका देवी. सगळे आंघोळ वगैरे सगळे झाले आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललोय. सगळे अर्धे जण गेलेत पुढं आणि आम्ही आता मंदिरापाशी पोहोचलेलं आहे. लाईन आहे थोडीशी. थोडं दर्शन पण होईल आता. शेरावाली का बोल साचे दरबार की जय.
मित्रांनो इथं देवीच्या मंदिरासाठी आलो, दर्शन वगैरे सगळं झालं आहे आणि इथे सगळ्यात मोठे गुलाबजामुन भेटलेत. गुलाबजामुन गुलाबजामुन मित्रांनो कुठल्याही हॉटेलात गेलो तर काहीच चव लागत नाही इथं, तर म्हणून आता डायरेक्ट पुरी भाजी बनवायला घेतलं इथं. नंदिनी काय करते? पुरी भाजी आम्ही खाव, आम्हाला चवनाला गं तोंडाला यांचा खाऊ. इथं सगळे वेटिंग वरती थांबलेले आहेत. आवडा मागाचा खाऊ सुद्धा पण बनवलेलं. बघा इथं फक्त पाराची वाटली चव आहे, बाकी कसलीच चव नाही. ते फोटो फक्त दाखवल्यावर दाखवलेत. एकच चव आहे. सर्व गाड्या निघाल्या आहेत. पुढची देवी आहे जालना देवी म्हणून आहे, तिथे चालले सगळे गाड्या. चला आता गाडीमध्ये भेटू डायरेक्ट आपण आपल्या. जालना देवीला चाललो आता, तिथं भेटतो तुम्हाला. चला आता इथं ज्वालामुखी मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. जाम भरपूर लाईन आहे इथं. आतमध्ये जाम गर्दी होती, तिथे काही व्हिडिओ शूट करता आली नाही. बाजूच्या मंदिरात पण नाही इथं, पण खिचडी बनवत होती इथं. वाढ बघतात. खिचडी बनवलेली सगळे खिचडे आले, सगळे खायला बसले. आता सगळे रात्रीच्या जेवणाला बसले सगळे. त्यांचं जेवण झालंय, तुम्ही तर आत्ता आलं म्हणून थोडासा राईस घेतलाय. ओमकार कसं लागतंय? दोन दिवस जेवण बेकार लागला. मी ते जेवण आता आमचं इथं जेवण वगैरे मस्त झालंय, चांगला होता जेवण एकदम. चालतं इथं थोडा चालतं इथं. इथून नदी पण आहे. काय बोलतो? बायका बोलतो ना, तू येऊ नका.
आपला आजचा ब्लॉग आहे ना आपण आता ब्लॉग आहे ना आपला तो आपला नक्की बघा लाईक करायचं